30% म्हणजे किती? बरोबर मित्रांनो, शेकडेवारीमध्ये आपण पहिले पण असे टक्केवारीचे गणित बघितलेले आहेत. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहिले पण गणितामध्ये की ज्या संख्येने भाग जातो ती संख्या आपण त्या पट्टीमध्ये ती संख्या आली पाहिजे तसे आपण भाग करतो. बरोबर, पण योग्य पद्धतीने जर योग्य ट्रिक नुसार जर आपण सोडवलं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिले सर्वात प्रथम मांडणी करून घ्यायची. 30 आपण इथे मांडणी केली, टक्केचं चिन्ह आहे म्हणजे इथं 100 घेतले. बरोबर, पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की एकाच पट्टीमध्ये या दोन्ही संख्या आल्या पाहिजेत मित्रांनो. एकाच पट्टीमध्ये दोन्ही संख्याला भाग गेला पाहिजे. बरोबर, फक्त त्याच्यावर अजून सोपी एक ट्रिक लावतो बघा. ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या संख्येने आपला भाग जात नाही या दोघांना पण. बरोबर, तर एकदम सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. हे बघा, 30 वरचा एक 0 कॅन्सल, 100 वरचा एक 0 कॅन्सल, उरले किती? 3/10 निघलं आपलं उत्तर. किती? 3/10. बघा ऑप्शन मध्ये कुठे आहे? 3/10, ऑप्शन बी. आता काही मित्रांना गणित असं कळालं नसेल की 3/10 कसं आलं, तर आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ आपण शेकडेवारीचा टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता की आपण कोणत्या ट्रिक पद्धतीने गणित सोडवतो आणि कोणती ट्रिक आपण वापरतो. कोणतेही गणित सोडवण्यासाठी फक्त तुम्ही कमीत कमी वेळ जर 2 मिनिटात तुम्ही कोणतंही उत्तर काढू शकता, फक्त योग्य ट्रिक जर लावली मित्रांनो. तर अशी ट्रिक पद्धतीने गणित सोडवण्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.